प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना झाली, छगन भुजबळांचा आरोप। सर्वांशी बोलून शांतपणे निर्णय घेणार असल्याची माहिती, तर कार्यकर्त्यांना आक्रमक आंदोलन न करण्याचाही सल्ला। जरांगेंविरोधात भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमागे अदृश्य शक्ती। भुजबळांनी तेव्हा संयम पाळायला हवा होता, राऊतांचा आरोप। भुजबळांना वाऱ्यावर सोडल्याची ही टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आजही विधान भवनाबाहेर। सलग 2 दिवस कामकाजात सहभाग नाही। भुजबळांसह अन्य नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दादांची गैरहजेरी। विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग। परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप। विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ उद्या परभणीला जाणार। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपाची उत्सुकता। महत्त्वाच्या खात्यांसाठी जोरदार रस्सीखेच। आज खाते वाटप जाहीर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण। मराठा बांधवांना अंतरवालीकडे येण्याचं आवाहन। दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तयारीची शरद पवारांकडून पाहणी। तालकटोरा स्टेडियममध्ये शरद पवारांनी घेतला आढावा। परभणीतल्या घटनेच्या निषेधासाठी आरपीआयने पुकारलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। शहरात कडकडीत बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।